उद्या 23 फेब्रुवारी 2026 10वी इंग्लिश मीडियमचा पहिला पेपर आहे, तो म्हणजे मराठीचा. आता काही विद्यार्थ्यांना भीती वाटत असेल आणि काही विद्यार्थ्यांना भीती वाटत नसेल. दोन्ही केस नॉर्मल आहेत. आता आपण त्या गोष्टींवर बोलू ज्या गोष्टी आपण अभ्यासाव्यतिरिक्त करायला हव्या, जेणेकरून की आपल्याला उद्याचा पेपर चांगला जाईल. नंबर 1, अभ्यास कधी थांबवावा. 10:30 ते 11च्या नंतर कोणताही नवीन टॉपिक घेऊ नका. फक्त महत्त्वाचे मुद्दे जसे की निबंधाचे मुद्दे, पत्रलेखनाचे नियम आणि व्याकरणाचे नियम हलके बघा. त्याच्यानंतर कठीण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू नका. मेंदूला ओव्हरलोड करू नका. नंबर 2, उद्याच्या पेपरसाठी बॅग आत्ताच भरा. बॅगेत हॉल तिकीट, ID कार्ड, पेन्सिल, 2 निळे पेन, इरेझर आणि स्केल हे सर्व असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण एक घड्याळ असलं पाहिजे. नंबर 3, झोप खूप महत्त्वाची आहे. किमान 6 ते 7 तास झोप घ्या. उशिरापर्यंत मोबाईल वापरू नका. झोपण्या अगोदर 10 मिनिटं शांत बसा. जर झोप चांगली झाली तर उद्याच्या पेपरमध्ये लक्ष लागेल. नंबर 4, उद्या काय करायचं. सकाळी लवकर उठा, हलका नाश्ता करा. शेवटच्या 20-30 मिनिटांमध्ये निबंध आणि पत्राचा सुरुवात, शेवट आणि व्याकरणाचे नियम हे सर्व पाहून जावा. नंबर 5, पेपर लिहित असताना तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही पूर्ण प्रश्न वाचल्याशिवाय उत्तर लिहिणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही अक्षर स्वच्छ ठेवायचं आहे. नेक्स्ट, तुम्हाला सिक्वेन्स जो आहे पेपरचा तो डिस्टर्ब करायचा नाहीये. आणि पत्र, जाहिरात आणि बातमी आणि कथा यांना तुम्हाला काय करायचं आहे, बॉक्स करायचा आहे. त्याच्यानंतर जे शेवटचे 10 मिनिटं असतील त्यामध्ये तुम्हाला पेपर पूर्ण तपासायचा आहे. जर तुमच्याकडे जास्त टाइम असेल तर तुम्ही तो पेपर 2दा तपासा. कुठं काय चूक आहे, काय कोणते क्वेश्चन आपले लिहायचे राहिलेत हे सर्व तुम्ही तपासायचं आहे. नंबर 6, तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही मित्रांना फोन नका करू आणि हा टेन्शन नका घेऊ की माझा अभ्यास झाला नाहीये, हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. शेवटची गोष्ट, तुम्ही वर्षभर अभ्यास केला आहे, एका रात्रीत काहीही बदलत नाही. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, शांत राहा. मराठी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्कोर करायचाच आहे. आणि उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.